बघा चंदन ज्या जंगलामध्ये राहतो ना डोंगरात सर्व झाडांना सुगंध देतो, पण चंदनाने बांबूच्या झाडाला सुगंधच दिला नाही. बांबूला वाईट वाटलं आणि ते साधू संतांकडे रडत गेला. मला महाराज जंगलामध्ये आपल्यावर अन्याय झालाय. मला कसा काय, एवढं एकनिष्ठ काम करून सुद्धा आम्हाला काहीच नाही. आपल्यावर अन्याय झालाय बघा. आता तुम्ही किती एकनिष्ठ ते खरं एकनिष्ठ, पण अलीकडं काळ कसा एकनिष्ठच आहे का? दुसऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन ज्याला पुढं जाता येईल तो पुढं जातोय. हा इमानदाराचं आहे का? अवघड आहे. लोकाला वाटतं हे असं तसं, तसं नाही. कंसाने सुद्धा आपल्या बापाला बंदीखान्यात टाकलं राजा झाला. हा लोकाला वाटतं हे असं तसं. आता बऱ्याच जणांना वाटतं उद्धव साहेब, आता उद्धव साहेबाबरोबर शिंदे साहेब होते, पण झालं टाकला डाव, झाले बघता बघता मुख्यमंत्री. काय हे डाव आहेत मारा, डाव जमले पाहिजेत. हा काका हा डाव आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये डाव आहेत. राजकारणातले डाव वेगळे, गावगुंडीचे डाव वेगळे. हा इथं कोणी करीत नाही, तिकडचं सांगितलं, इथं माणसं फार चांगलीत. गावगुंडीचे डाव वेगळे, पुन्हा आमच्या भजनी मंडळाचे डाव वेगळेच. हा आहे का नाही? इथं कोणी नाही, इथले भजने फार चांगले, तिकडचे सांगितले. हा भजनी मंडळाचे डाव का साधे आहेत का? एरवी रात्र रात्र भजन करते, पण सप्त्यात टाळ घेऊन यायचे नाहीत लवकर. असलंय इकडे येतेच सगळे, दिसते तिथं पुढं उभे आमच्या तिकडं. हा असं आहे ते, फार अवघड आहे. तुम्हाला वाटलं का एकाची गावगुंडी? फार अवघड डाव येतं. डाव ज्याला जमला त्यालाच जमला, कुणाला जमतो का? डाव खेळायलाही जमला पाहिजे, डाव टाकायलाही जमला पाहिजे. हां आणि डाव टाकून त्याच्यातून सक्सेस बी होता आलं पाहिजे, असं असतंय. हां खेळिया माझी हनम्या शाना. असं आहे, डाव टाकून तिथं शानपणे घेता आलं पाहिजे. पण काहीला डावच जमत नाहीत, मग सापडत त्याच्यात. हे आपल्याला जमानाच, आता काय करता नाही जमलं. शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला जमलं ते सक्सेसफुल. काही नाही, ज्याला जमलं त्याला जमलं. कायला सगळ्याला सगळे डाव जमत नाहीत. तसं हा बांबू म्हणला आपल्यावर अन्यायच झाला, काही म्हणा. या चंदनाने जंगलातल्या सर्व वृक्षांना सुगंध दिला, पण मला दिला नाही. आता बांबूला का नव्हता सुगंध येला? बघा तुम्ही, बांबूच्या इंचावर गाठी येतात, बघितल्या ना? बांबूच्या झाडाच्या असं गोलन गाठ गाठीच. म्हणून सांगू का तुम्हाला, तोंडावर 10 शिव्या देणारे परवडले, पण गप्प बसे आतल्या गाठीचे फार अवघड. जे गप्प असतात त्यांच्या मनात काय चाललंय कधीच कळत नाही. मग गप्प बसे माणसं फार अवघड. आता किती कीर्तन चांगलं सांगा, दृष्टांत सांग, काही काय माणसं अशी पूर्ण स्माईल म्हणजे पूर्ण खळकून हात तिथं हळूच, जसं काय त्यालाही बिल येतंय काय. आणि जे तिथंच हसत ना ते सगळ्यात धोकेबाज बरं का, हळूच हसणार. आणि जे मोकळ्या मनाने हसतं ते खरं माणूस असतं. ह्या म्हणजे रिस्पॉन्स देतं ते मनाने. म्हणजे असं आहे काही काहीचं. तुम्हाला वाटतं का साधं आहे का? याच्यात सुद्धा फार डाव येतं हसण्यात सुद्धा. हे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे. तसं राग आला बांबूला, गेला संताकडं, म्हणला महाराज काही करा पण आपलं तेवढं बघा. पण साधू संत कृपाळू ते म्हणले गप्पच बांबू, नको रडू, तुला नाही ना त्यांनी सुगंध दिला, नका देऊ द्या. उलट या बांबूला वारकरी संप्रदायाची पताका केली हो आमच्या संतांनी, उंचे पताकाचे भार. आणि चंदन उघडला की त्या बांबूच्या काठीला गंध. आरक्षण दिलं ना मग. हा आरक्षण संतांनी, हा संतांनी बांबूला हे आरक्षण दिले. काय कमालीची गोष्ट आहे. काय अशी परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संत मुळात
कल्याणातच मोठेत. ते चांगल्या लोकांचं तर कल्याण करतातच करतात, पण संत वाईटाचं सुद्धा कल्याण करतात, म्हणून ते संत आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, संत जगी अवतरले, उद्धारायाले दिन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीन जना. दिनाचा गोरगरिबाचा उद्धार करण्यासाठीच संत या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेत. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण जड जीवा. हो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, हो, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, महाराजांनी पण गोड प्रमाण दिलं. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. अवतारच त्यांचा याच्यासाठी जडाचा जीवाचा उद्धार करायला. जड म्हणजे भिंत चालवली, जीवाचा रेड्याचा उद्धार केला. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. बघा आता काही लोक आम्हालाही भेटतात. आता एका ठिकाणी आमचं जागराचं आणि काल्याचं दत्ता महाराज 2 कीर्तन होते. आता संध्याकाळचं कीर्तन सगळे असे लोक समोर बसलेले. मला म्हणले ताई किती वर्ष झालं कीर्तन करता? म्हणलं भीमसिंह महाराजांनी गादीवर 98ला बसवलं, 27 वर्ष झालं हेच काम चालू आहे, दुसरं कामच नाही. आणि आपल्याला दुसरं काय येतच नाही, कीर्तन सोडून करावं तरी काय. आता मध्ये कोरोना आलता, असं वाटलं काहीतरी करावं दुसरा धंदा, पण काय काहीतरी जोडधंदा काय करावं, काय ना कधी खुरपं हातात ना काही, हेच उठलं की ग्रंथ हातात, काय करता असं. पण ते बरं झालं, पुन्हा गेले दिवस, सगळ्याचे दिवस त्यावेळेस कठीण होते, गेले. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवंताचं नामस्मरण करणं हा धंदाच आहे महाराज. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देवानी सुद्धा धंदा केला, कशाचा? भक्ताचं रक्षण, दुर्जनाला मारायचा देवाचा धंदा होता. प्रत्येकाचे धंदे वेगवेगळे. कोणाचा शेती करायचा धंदा, कोणाचा राजकारण करायचा धंदा, कोणाचा नोकरी करायचा धंदा, कोणाच्या माणसात लावा लाव्या करायचा धंदा. काही एका धंद्यावाले माणसं आहेत का? एकमेकात लावालावी करण्यापेक्षा झाडं लावा ना, झाडं लावा. पाऊस आलाय, प्रत्येकाच्या घरापुढे 1-2 झाडं असावात, अंगण स्वच्छ असावं, स्वच्छता अभियान राबवा. म्हणजे घरामध्ये लक्ष्मी नांदत असते.
बघा महिला मंडळ, दसऱ्याला आपल्या प्रत्येक सणाचं महत्त्व मोठं आहे बरं का. दसऱ्याला पूर्ण कपडे धुवून काढतात. काय कारण आहे याचं? स्वच्छता अभियान. जेवढे जुने कपडे तेवढे जाळून टाकायचे, उगी नदी नाल्यात टाकू नका. आणि माणसं जरी वारले घरचे तर 10व्याला काय करतात लोक, जुने कपडे पाण्यात नेऊन टाकणार. अजिबात चुकीचं करू नका. त्याच्यामुळं नदी नाले तीर्थ खराब झाले आणि हे माणसानेच खराब केले. कुठल्या तीर्थात जाऊन स्नान करावं आणि तीर्थ घ्यावं असं ठेवलं नाही. चंद्रभागा, इंद्रायणी, गंगा, गोदावरी सर्व सारखं झालं. शौचालयाचं पाणी तीर्थात सोडलंय. हो काय करता तुम्ही? हां, म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी 5000 वर्षापूर्वी, काय विचार करण्यासारखी गोष्ट, म्हणजे 5000 मंदिराचा त्या काळामध्ये जीर्णोद्धार केला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी. नदीचं खोलीकरण, रुंदीकरण केलं, नदीवर घाट बांधले, असं काम त्यांनी केलं. म्हणून नदी नाले स्वच्छता केली पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक गोष्ट शासनाचीच वाट बघत बसू नका. आपलं अंगण आपण साफ करा. परदेशामध्ये तुम्ही जरी थुकले ना कुठं किंवा कचरा टाकला तरी दंड पडतो तुम्हाला. आता जसं आपला टोल नाका आहे का, गाडी गेली की आपलं पैसे काटतात, तसं विदेशात आहे. कुठं थुकलात तरी पैसे कट होतात. आता हा जर कायदा भारतात महाराष्ट्रात लागू केला तर कसं व्हायचं? आता इथं तर आपण कुठं थुकवतात, पचापच. अरे काय धंदे, काय मंदिरं नीट ठेवले का, घरं नीट ठेवले, किती चांगले बंगले बांधा, किती मंदिरं बांधा, आहेतच थुकलेली. कुठं थुकले? अरे थुका, पण काही मर्यादा. काय हे माणसं आहेत का काय? काय नरडे कापो त्यांचे असे सतूर घेऊन? हा, काय काय पुड्या खाणं आहे का काय? माणूस एखाद्या दुकाना पुढून चाललं तरी इतकं थुकलेलं असतं ना, उलटी व्हायची वेळ येते. अरे कसं जावं तिथून? अरे माणसाने स्वतःचे तोंड म्हणजे गटारं केलेत महाराज, गटारं, नरककुंड झालेत तोंड यांचे. इतक्या घाण वास, जसं काय दाताला हिरवा कलर दिलाय. हे तंबाखू खाऊ पेंटिंग काय काय त्या दाताचा वास. आणि तंबाखू खायची आणि थुकायचं. कुठं थुकत येत काय? त्याला मर्यादा काही आहे का नाही? गटार, तोंडाचे गटार झाले हो काय खायच्या. त्याच्यामुळे 25, 30, 35 वर्षाच्या तरुणाला इथं कॅन्सर झाला. पुडी खायची आणि तोंड असं करायचं सगळे. हे मग तिखट भाजी सुद्धा खाता येते, तिथंच चार तोंड असं करतं चिमणीसारखं, आणि कॅन्सर होतं. मग मरा कॅन्सरने. कशाला पुड्या खाता हो? जरा तोंड स्वच्छता. आणि तुम्हाला सांगू का, मग काय नाही, तुम्ही पुढे आता खाल्ल्या दाताकडे नाही लक्ष दिलं तर लवकरच दातराचा घेतात. हरे राम म्हटले की हले लाम. आणि तुम्हाला सांगू का, हे जे गेटअप आहे का, दात गेलं की गेलं गेटअप. काय खरं आहे पुन्हा बरं का महिला मंडळ. एक बाई गेली तर बाजार कुठला आहे? दिंद्रूडच्या बाजारात गेली म्हातारी, 60 वर्षाची आजी. गेल्या बाजारला, अख्खा बाजार फिरले आजी. आरसा घ्यायला 25-30 रुपयाचा आरसा महाराज. पूर्ण बाजार फिरली दिंद्रूड. सकाळी 11 वाजता गेली म्हातारी, 5 वाजेपर्यंत फिरून पाय थकले. म्हणले असं होतं काय? हो, 30-40 वर्षापूर्वी काय आरसे होते आणि काय तोंड दिसत होतं माझं. हा, काय सरकारने आरसे काढले, काय काच काढलाय, काय धंदे झाले, काय सरकार, आणि काय बोलवा. असले कुठे आरसे असतात का? होय महिला मंडळ, आरसा खराब होता का? हे गेलं ना, हे बरोबर आहे का वेनेकरी बाबा? खरं आहे का? काय आता बघा ना, तरुण पायात माणसं अगदी असे ताईट असतात, गुबगुबीत गालो, चेहरा फिरा, अगदी वय झालं की खटारा गाडी. सगळ्यातच परिमळ गेली, ओस फुलं दिठी, आयुष्यात शेवटी देहतायचं. एकदा फुलातला परिमळ निघून गेला आणि फुल सुकलं
की गेलं कचऱ्यात. तसं हा देह सुकला की संपलं ना हो. मग जोपर्यंत देह ताजा आहे तोपर्यंत चांगलं काम करा. पण देह ताजा आहे तेव्हा तुम्ही खाणं पिणं आणि परवय झाल्यावर मग चला हरे राम. आता काय हरे राम मंदिरात ओसरले दात दाडा गडगडल्यात